नमस्कार, मी प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे पुन्हा एकदा नीट. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता ऐकूया माझी कथा पुन्हा एकदा नीट. मुग्धाची आई मंजुश्री मुग्धाची वाट पाहत होती. मुग्धा नीट परीक्षा द्यायला सेंटरवर गेली होती. तिला अंदाज होता मुग्धा हसत हसतच बाहेर येणार, कारण तिने फिल्डिंगच तशी लावली होती. अच्छा, मध्येच एकदा तिचा नवऱ्याचा फोन आला. काय ग, आली काय मुग्धा? नाही व अजून. हॉलच्या बाहेर आली की करेल ना फोन ती. एवढ्यात मंजूला मुग्धाचा फोन येतो आहे, म्हणजे तिच्या मुलीचा असे दिसले. अहो तिचा फोन येतोय. हा, मग मी करते, तिने फोन झाला की, असे म्हणून मंजूने मुलीचा फोन घेतला. बोल ग, कसं काय काय वातावरण कसं काय? येस मम्मा, येस 100%. हा, सेम टू सेम. काय केमिस्ट्री झुऑलॉजी मध्ये सेम, बायोमध्ये थोडं बदल होते. अगं पण मम्मा 600वर निश्चित. देव पावला ग बाई, देव पावला. तू आता लवकर घरी ये. हा, पण बाबांना काही बोलू नकोस. हा, बाबांना आपल्या तुझ्या काही बोलू नकोस. त्यांना फक्त पेपर सोपे गेले तेवढं सांग. अगं मम्मा, मी त्यांना कसं सांगेन? हा, तू माझ्यासाठी शिरा करून ठेव. तू माझ्यासाठी, मला आवडतो ना गोड शिरा, तो करून ठेव. तोपर्यंत मी पोचते. मी बाबांना काही सांगत नाही. मंजूला समाधान वाटलं. गेले वर्षभर टेन्शन होतं, शेवटी गोलमाल करायलाच लागलं, आणि ते सुद्धा नवऱ्यापासून लपवून. मंजूने नवऱ्याला फोन लावला. हा, मुग्धाचा फोन आलेला बरं का. हो, खुश आहे का? खुश आहे बरं ती. हा, 600वर निश्चित म्हणते आहे. हा, तिच्या नवऱ्याला आश्चर्य वाटत. कमाल आहे मुग्धाची. कधी फारसा अभ्यास केलेला दिसला नाही मला, आणि मूळची पण तशी काही हुशार नव्हे ती. तरी म्हणते ती 600वर जाणार नीटमध्ये. असं काय करता तुम्ही? क्लासमध्ये ती अभ्यास करायची, घरी करत नसेल कदाचित, पण क्लासमध्ये तिचं बरीच असायचा अभ्यास तिचा. हां, बरं ठीक आहे, होऊन दे कसं काय तर, असं म्हणून मुग्धाच्या बाबांनी फोन ठेवला. तेवढ्यात मंजूच्या लक्षात आली, माधवला म्हणजे तिच्या भावाला फोन करायला हवा. त्यानेच तर सगळंही घडवून आणलं नीटचं. तिने तिच्या भावाला माधवला फोन लावला, पण तो बिझी येत होता. तिच्या लक्षात आलं माधवला असे अनेकांचे फोन येत असणार. आपल्यासारखं अनेकांनी त्यांच्या लिस्टमध्ये त्याने काय त्यांची पण कामं केली असणार. लेकीने गोड शिरायला करायला सांगितलं हे मंजूच्या लक्षात आलं. गाणे गुणगुणत ती किचनमध्ये आली. तिने रवा बशीत घेतला, निवडून घेतला. एका पातेल्यात तूप ओतलं आणि गरम करायला घेतलं. एवढ्यात तिला माधवचा फोन आलेला दिसला. काय मंजू, खुश ना? होय रे बाबा, मुग्धाने फोन केलेला बरं का. 600च्या वर जाईन म्हणते आहे नीटमध्ये. अगं निश्चित जाणार, निश्चित. म्हणजे ज्या मुलांना नर्स मिळाल्यात ना, ती सर्वच मुलांची मेडिकल ॲडमिशन पक्की आहे. बरं झालं बाबा, बरं झालं तू त्या मुल्ला सरांची गाठ घालून दिलीस, नाहीतर मुग्धा मेडिकलला जाऊ शकली नसती. हो ताई, बरोबर, मला एक आठवलं. त्या मुल्ला सरांना अजून 1.5 लाख द्यायचे आहेत, लक्षात आहे ना? हो ना रे बाबा, ते देणार ना. असं कसं? नवऱ्याला न सांगता पैसे जमवणं फार कठीण असतं रे माधव. ऐकलं, विशेष करून मी माझ्यासारख्याला, कारण मी नोकरी करत नाही. नोकरी करणाऱ्या बाईला पैसे जमवणं खूप कठीण असतं. माझ्या बांगड्या गेल्या, त्यात बांगड्या. आता मला पाटल्या काढायला पाहिजेत. पण भाऊजींना अजून कळलं नाही ना अजून. माधव, हे बघ, डुप्लिकेट दागिने कॉस्मेटिकच्या दुकानात मिळतात, आणि ते एवढे ओरिजिनल सारखे दिसतात. अरे बायका फसतात, त्याला ते पुरुष फसायला काय? हो ग. आणि एकदा लक्षात घेऊ ताई, एकदा तुझी मुलगी मुग्धा डॉक्टर झाली की मग ती खोऱ्याने पैसे मिळविली, मग हवे तेवढे खऱ्या सोन्याचे दागिने करते. खळखळून हसून मंजूने फोन ठेवला. शिरा करता करता मंजू विचार करत होती, आपली एकुलती एक लाडकी मुलगी, आपली आणि तिची पण इच्छा, तिने डॉक्टर व्हावं. व साधं सुद्धा नवं डॉक्टर, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर, ज्या डॉक्टरकडे अपॉइंटमेंट शिवाय भेटता येत ना, अशी डॉक्टर व्हावी.
पण आपली मुलगी मुग्धा फारशी हुशार नव्हती. म्हणजे 10वीत तिने मिळवले 90%. पण सध्या 90% म्हणजे काय, सगळ्यांनाच मिळतात. पण मेडिकल ॲडमिशन म्हणजे त्या मेडिकलला असलेली नीट परीक्षा, त्याचा अडथळा कसा पार करणार. त्या परीक्षेत 550पेक्षा मार्क्स हवेत म्हणे. देशात 20 लाख मुले ही परीक्षा देतात, त्यात मुग्धा कशी बसेल आपली. काही लोक पैसे भरून ॲडमिशन घेतात म्हणे खाजगी कॉलेजमध्ये पेड. बरेच डॉक्टर्स लोक आपल्या मुलांना पैसे भरून कर्नाटकमध्ये सुद्धा ॲडमिशन घेतात. पण आपला नवरा असं कदापि करायचा नाही. आहे तो नायब तहसीलदार, पण पैसे खाणं छे 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 छे. 5 पैशाची लाच घ्यायचा नाही, सारं काही करेल ते नियमाला धरून. या विचारात असताना आपल्याला आपला भाऊ माधव भेटला. माधव तो माझा धाकटा भाऊ. एकदा तो आपल्या घरी आला असताना मी त्याला म्हटलं, माधव, अरे माझ्या मुलीला मुग्धाला मेडिकलला जायचे आहे रे. पण काय ग, अरे ती फारशी हुशार नाही रे, आणि तिला अभ्यासाचा कंटाळा, पण तिला मेडिकलला जायचं म्हणते. अरे पण नीटची परीक्षा असते ना रे. अगं ताई, तू नीटच्या परीक्षेचं टेन्शन घेऊ नकोस, कळलं का. नीटच्या परीक्षेचं तू टेन्शन घेऊ नकोस. तुला काय वाटतं, गेल्या काही वर्षात जी मेडिकलला गेलीत मुलं आणि ती खरीच हुशार होती असं तुला वाटलं. त्यातली काही मुलं हुशार होती हे मात्र खरं. बाकी काय, अगं पैसे मोजले तर परीक्षेचे प्रश्न 2 दिवस आधीच कळतात. काय म्हणतो, अगं तशी रॉकेट सुरू आहेत, काय सांगतो काय. अगं तसंही मी सगळ्यांना सांगत नाही, फक्त काही जवळच्या माणसांना, कारण उघड झालं तर सगळे आत जातील. पण मी ताई मुग्धासाठी, माझी भाचीच आहे ना, तिच्यासाठी मी प्रयत्न करतो. पण 12-15 लाख तरी द्यायला लागतील हे लक्षात ठेव, आणि ते गुपित ठेवायला लागेल. भाऊजींना मात्र काही सांगू नकोस. शिरा करता करता मंजू मागील आठवत होती. 12वी परीक्षा झाली आणि एक दिवस माधवचा फोन आला. ताई, मी मुग्धासाठी व्यवस्था केली आहे, पण या कानाचं त्या कानाला कळता नाही, नाहीतर सगळे आज जातील. केमिस्ट्री आणि झुऑलॉजीचे पेपर सेटर कोण आहेत ते कळले. मुल्ला नावाचा माणूस आहे नागपूरचा, तो फिल्डिंग लावतो आहे. आता याच्यापुढे त्या मुल्लाचा तुला डायरेक्ट फोन येईल. ओके, मी आता फोन करणार नाही. ओके. मंजू आठवत होती मागचे दिवस. माधव बोलून गेला आणि एक दिवस एकदा एक अनोळखी नंबरवरून आपल्याला कॉल आला. हेलो, आप मंजू जी हैं? हाँ, मैं मुल्ला सर के ऑफिस से बात कर रही हूँ. हाँ बोलिए, माधव सर ने आपको बोला होगा. हाँ, यस, माधव मेरा भाई है, उसने बोला था. मैडम, यदि आप इंटरेस्टेड है तो मैं मैसेज करती हूँ. वो नंबर पर एक 5 पेटी जमा करना है, यानी 5 बॉक्स, और मुझे उसका स्क्रीनशॉट भेजो. भाई 5 लाख? हाँ मैडम, टोटल तो 8 लाख देना पड़ेगा, और कंफर्म करने का 5, बाद में 1.5 2 बार, लेकिन ये 5 2 दिन में होना चाहिए, तो ही काम होगा. या मुलीने फोन ठेवला. पाठोपाठ एक मेसेज आला. त्यावर एक बँकेचा अकाउंट नंबर आणि IFSC कोड नंबर आला. हे सारे आठवत असताना बाहेर स्कूटर वाजले. तिने ओळखलं मुग्धा आली. तिने गॅस बारीक केला आणि ती लगबगीने दार उघडायला गेली. आईला बघताच मुग्धा धावली आणि तिने आईला कडकडून मिठी मारली. आपण शेवटी जिंकलो आई, आपण जिंकलो. शिरा दे आधी, शिरा माझ्या आवडीचा. हो बाई, शिरा करून तुझीच वाट बघते आहे. पण 600च्या वर निश्चित ना, कारण त्या मुलाला अजून 1.5 लाख द्यायचे अजून. आणि आई हे शेवटचेच ना. आणि आई समजा नाही दिलं तर काय होईल ग. अगं बाई, त्या लोकांचे हात वरपर्यंत पोचलेले असतात, ते पासाचे नापास पण करू शकतात. सारी यंत्रणा पोखरली आहे ग यानी. पण आई, आता हे 1.5 लाख शेवटचे कसे जमा होणार ग. एकदा बाबांना लपवून पैसे उभे करणे हे सोपं नसतं, कळलं का. मी हे सर्व माझ्या जबाबदारीने तुझ्यासाठी करते आहे. बाबांनी पैसे खाल्ले असते तर असे पैसे तरी सहज उभे करते आले असते. पण तुझे बाबा म्हणजे तत्वाचा माणूस, समजलं ना. पहिले 5 लाख देताना माझ्या आईने लग्नात घातलेल्या बांगड्या मी विकल्या. परत 1.5 लाख देताना गळ्यातली चेन विकली. आता पाळी या माझ्या पाटली विकणार.
अगं आई, पण बाबांना कळलं नाही ना अजून. अगं त्यांचं माझ्या दागिन्याकडे लक्ष कुठं असतं. त्यांना माहिती आहे ना तुला, त्यांची पुस्तकं आणि वाचन. डुप्लिकेट दागिने घालून मी सध्या मिरवते आहे. आई तू काळजी करू नकोस, मी फक्त डॉक्टर होऊ दे, तुझे सर्व दागिने परत तुझ्या गळ्यात घालते की नाही बघ. हो ग बाई, तू एकदाची मोठी हो, स्वतः पैसे मिळव, आमच्यासारखे नवऱ्यावर अवलंबून राहू नकोस. बघत जाई मी किती पैसे मिळवते ते बघ. दोघी शिरा खाता खाता बोलत होते. आपली सोन्याची पाटली विकून मंजूने मुल्ला सरांचे पैसे पुरे केले. पुन्हा एक डुप्लिकेट पाटली तिच्या हातात आली. रिझल्टला वेळ असल्याने मुग्धाने नॉर्थ ईस्टची ट्रिप करण्याचा निर्णय घेतला. तिच्या बाबांनी आनंदाने सर्व खर्च केला. ट्रिपचे फोटो ती आईबाबांना पाठवत होती आणि प्रत्येक ठिकाणची वर्णने पण टाकत होती. मुग्धाला फिरायला, ट्रेकिंग करायला फार आवडत. पण शाळेचा आणि मग नीट परीक्षेचा अभ्यास असल्याने तिने हा छंद बाजूला ठेवला होता. मुग्धाची आई मंजू आनंदात होती. तिची मुलगी मुग्धा ट्रिप एन्जॉय करत होती. आता काही दिवसात नीट परीक्षेचा निकाल लागायचा होता. त्यात ती 600च्या वर स्कोअर निश्चितच करणार होती. मग टॉप मेडिकल कॉलेजमध्ये किंवा एम्समध्ये तिला ॲडमिशन मिळणार होतं. पण काळाच्या पोटात काही वेगळंच होतं. अचानक टीव्हीवर बातम्या येऊ लागल्या. नीट परीक्षेत गडबड, नीट परीक्षेत गडबड, सरकारने परीक्षा रद्द केली, सरकारने परीक्षा रद्द केली, पुन्हा नीट परीक्षा होणार, नीट परीक्षेत गडबड. मुग्धाने मोबाईलवर ही बातमी वाचली. तिच्या काळजात धस्स झालं. तिने टीव्ही लावला, तीच बातमी होती. तिने आपल्या आईला फोन लावला. अगं आई, नीट परीक्षा रद्द केल्याची बातमी आहे, परत परीक्षा होणार आहे म्हणतात. अगं मुग्धाला फोन करून विचार आणि तिला बोलावून घे. हो बोलावते तिला. धडधडत्या काळजाने तिने आपल्या मुलीला फोन केला. मग तिने माधवला फोन लावला, कारण नीटसाठी त्यानेच फिल्डिंग लावली होती. माधवचा फोन बंद होता. तिने त्याच्या माधवच्या बायकोला म्हणजे मधूला फोन लावला, तिचाही फोन बंद. तिने माधवच्या शेजाऱ्यांना फोन लावला. त्यांनी सांगितले कालपासून त्या दोघांचं घर बंद आहे. बरीच लोक माधव आणि मधूला शोधतायत. मंजूने रडत रडत आपल्या मुलीला फोन लावला. बाई, नीट परीक्षेत घोटाळा बाहेर आला आहे. तिकडे मुग्धाला धक्का बसला. किंचाळू तिने विचार, काय घोटाळा झाला? घोटाळा बाहेर आला म्हणजे परीक्षा रद्द, म्हणजे परीक्षा रद्द होणार नीटची. अरे देवा, अरे देवा, म्हणजे माझा अभ्यास कुठे आहे ग आई नीटचा? म्हणजे मला मेडिकल विसरायलाच हवं. अगं गधडे, तुझ्या या नीट पायी माझे 10 लाखाचे दागिने विकले मी, कळलं का? त्या माधवच्या नादाला लागून. आणि आता तो माझा भाऊ ना माधव आणि त्याची मधू बायको दोघं नाहीसं झालेत. तू आधी ताबडतोब ये इकडे, तू आधी ताबडतोब ये. मला कसं तरी होतंय. मी हे नवऱ्यापासून दडवून ठेवलंय, तुला माहिती आहे ना. टीव्हीवर बातम्या येत होत्या. नीट परीक्षा रद्द, नीट परीक्षा रद्द, नीट परीक्षेत घोटाळा. भारतभर छापे टाकणे सुरू होते. CBI कडे प्रकरण गेले होते. पेपर फोडणाऱ्या शिक्षकांना ताब्यात घेतले जात होते. आणि एक दिवस त्या नागपूरच्या मुल्लाला पण अटक झाल्याची बातमी आली. एक जण ताब्यात येत होते. 2 दिवसांनी मुग्धा घरी आली. आल्या रडायला लागली. आई, मी किती स्वप्न पाहिलं होतं माहितीये. मी मोठी डॉक्टर होणार होते, स्पेशालिस्ट होणार होते, मोठी हॉस्पिटल बांधणार होते, मोठी गाडी घेणार होते. चिडून तिची आई म्हणाली, जळू दे तुझं हॉस्पिटल आणि तुझी गाडी. स्वतः अभ्यास करायचा नाही आणि डॉक्टर व्हायचंय तुम्हाला. अगं तुम्ही अभ्यास न करता डॉक्टर कशी होणार? तुझ्या पायी माझ्या नवऱ्याशी खोटं बोललो मी, खोटे बोलले. त्याला न सांगता मी माझे दागिने विकले आणि लंकेची पार्वती झाले. तुम्हा मुलांना फक्त डॉक्टरच व्हायचं असतं, नाही तर इंजिनियर, नाही तर शासकीय अधिकारी. बस खूप पैसे मिळवायचे असतात तुम्हाला. त्यासाठी आम्हा पालकांचा बळी जातो, माहितीये, बळी जातो आम्हा पालकांचा. तुझ्या हट्टापायी मी माधवला शब्द टाकला आणि त्याने असा अघोरी मार्ग सांगितला. माझी चूक झाली ग, मी विसरले. मी एका चारित्र्यवान सरकारी अधिकाऱ्याची बायको आहे हेच विसरलं मी. CBI चौकशी करते आहे. पेपर फोडणारे शिक्षक, क्लासवाले सापडले आहेत म्हणे. अगं त्या मुल्लाला सुद्धा, ज्याने आपल्याला पेपर दिले त्यालाही पकडले. कदाचित मुल्लाकडे कुणाकुणाला पेपर दिले त्याची लिस्ट मिळाली तर काय होईल?
भोवळ येऊन मंजू खाली कोसळली आणि तिची मुलगी मुग्ध आई आई करत धावली. आई आई करत तिला पाणी मारू लागली. सीबीआयने नीट परीक्षा गैरव्यवहाराची पाळेमुळे घडली. त्यांना मुल्लाचे सर्किट सापडले. माधवला अटक झाली. मधूला अटक झाली. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आणि चॅनेलवर एक ठळक बातमी गाजत होती. नीट परीक्षेतील गैरव्यवहारपैकी मुख्य आरोपी मुल्लाकडून पैसे देऊन आपल्या मुलीसाठी पेपर मिळवल्याबद्दल नायब तहसीलदाराला अटक आणि नोकरीतून बडतर्फ. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.